the great happiness. नहि वेरे न वेरानि सम्मन्ति कुदाचनम् अवेरेन च सम्मन्ति ये स धम्मो सनातनो. संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये नंदनवन कॉलनी परिसरातील उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, प्रथमतः तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या हित सुखाकरिता भगवान बुद्धांनी उपदेशिलेला धम्मदेशनेच्या माध्यमातून आपणास संबोधित करत आहे, सांगत आहे. तेव्हा आपण आपल्या हित सुखाकरिता शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे. आपण काही दिवसांपासून जवळपास 4-5 दिवस, 6वा दिवस आज आहे, 10 पारमितांच्या संदर्भामध्ये धम्मचर्चा करीत आहोत, ज्या की अत्यंत महत्त्वपूर्ण असे धम्माचे अंग प्रकाशित करणाऱ्या 10 पारमिता आहेत. एक एक करून पारमिता आपण पाहत आहोत. मुद्दा म्हणून विस्ताराने एका एका पारमितेवरती एक दिवस प्रवचन होत आहे, जेणेकरून आपल्याला सुव्यवस्थितपणे पारमिता समजली पाहिजे. तसं पाहिलं तर एकाच दिवशी एकाच प्रवचनात अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळात 10ही पारमिता सांगू शकतो किंवा सांगता येतील. परंतु एखादी गोष्ट जेव्हा वारंवार आपल्या मनावरती बिंबवल्या जाते, तेव्हा तिचा प्रभाव जास्त वेळ, जास्त काळ टिकून राहत असतो. आणि त्यामुळे आपण एक दिवस एक पारमिता घेत आहोत. या ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रासह बाहेर राज्यातील लोक देखील आपल्या विहारातल्या या धम्मदेशनेला रोज ऐकत असतात, पाहत असतात. तेव्हा त्यांचीही विनंती होती आणि आमचीही भावना आम्हाला सांगत होती की सर्वप्रथम वर्षावासामध्ये 10 पारमितांवरती उपदेश देण्यात यावा. तेव्हा आज आपण जी पारमिता पाहणार आहोत ती अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पारमिता आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ती पारमिता अत्यंत महत्त्वाची मानल्या गेलेली आहे, किंवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही पारमिता कशी महत्त्वाची आहे ती म्हणजे शांती पारमिता. तुम्ही शब्द ऐकला असेल, शांती पारमिता. पालीमध्ये शांती या शब्दाला खंती असं म्हटलं जातं, खंती. आणि मराठी, हिंदी किंवा जे कोणी शब्द प्रयोग करतात त्याला शांती पारमिता. शांती या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर क्षमाशीलता किंवा सहनशीलता
असा त्याचा एक अर्थ आपण लावू शकतो. कोणीतरी चूक केली आहे, आपण मोठ्या मनाने माफ करणे किंवा आपल्याला कोणीतरी माफ करावे ही जी भावना आपल्या मनात असते त्याला क्षमाशीलता म्हणजे शांती पारमिता म्हटलेला आहे. आणि भगवान बुद्ध म्हणाले ही शांती पारमिता मनशांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. ज्याला कुणाला मनशांती पाहिजे आहे, ज्याला कुणाला आपल्या मनातील वैर संपवायचा असेल, त्याच्या मनामध्ये त्याच्या चित्तामध्ये शांती पारमिता असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक मनुष्याला शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी जर काय आवश्यक असेल तर शांती पारमिता आहे. तर काय आहे शांती पारमिता आणि कसे तिचे फायदे होतील या संदर्भातलं विवेचन भगवंतांनी जेव्हा केलाय तेव्हा काही कथा भगवंताचे उपदेश बौद्ध साहित्यात आलेले आहे. बहुसंख्य लोक जगभरातील जयमंगल अठ्ठगाथा म्हणत असतात, ऐकत असतात, श्रवण करत असतात आणि बऱ्याचदा महामंगल सूक्ताचं पठण देखील केले जाते. जयमंगल अठ्ठगाथेत आणि महामंगल सूक्तात या खंती पारमितेच्या संदर्भातील वर्णन आलेलं आहे. थोडक्यामध्ये जय मंगल अठ्ठगाथेत कत्वान कट्ठ मुदरंग इव गभ्भिनीया चिंचाय दुट्ठ वचनं जनकाय मध्ये संतेन सोमविधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतुते जय मंगलानी या गाथेत सुद्धा संतेन सोमविधिना असं म्हटलेलं आहे. म्हणजे शांत आणि सौम्य स्वभावाने किंवा बलाने भगवान बुद्धांनी चिंचा नामक एका स्त्रीवर विजय प्राप्त केला होता, तिच्या आरोपावरती विजय प्राप्त केला होता असा आशय आहे. भगवंत त्यावेळेस जेतवनात राहत होते. भगवंतावर देखील अनेक प्रकारचे आरोप लांछन लागल्या गेले. चांगल्या माणसांना सर्वच लोक चांगलं म्हणतील असं काही नाही आहे. तर भगवान श्रावस्तीत राहत होते तर भगवंताच्या तत्वाच्या वेगळे ज्यांचे तत्व होते तर त्यांच्या मनात साहजिकच आहे भगवंताच्या बद्दल जलसी निर्माण होणे. आणि मग ते लोक वेगवेगळ्या प्रकारचे खटाटोप आयडियाज लढवत होते की भगवंताला बदनाम कसं केल्या जाईल. आणि मग त्या लोकांच्या सांगण्यावरून एका चिंचा नामक स्त्रीला रोज रात्री जेतवनाकडे जाताना दाखवित होते आणि सकाळी सकाळी जेतवनातून परत येताना तिला दाखवत होते. जेव्हा लोक सायंकाळचं प्रवचन आटोपून ऐकून आपापल्या घराकडे येत होते तेव्हा त्या चिंचा नावाच्या स्त्रीला तरुणीला मेकअप वगैरे करून तिला विहाराच्या दिशेने पाठविल्या जात होतं, जेणेकरून विहारातून परत येणारे भगवंतावरती श्रद्धा असणारे जे लोक आहेत, उपासक आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या प्रती संभ्रम निर्माण होईल. ही एक भावना विरोधकांची होती. आणि सकाळी सकाळी पुन्हा ती जेव्हा रिटर्न येत होती, परत येत होती जेतवनाच्या कडून गावाच्या दिशेने, तेव्हा देखील सकाळी सकाळी विहारात जाणारी जे अनुयायी असायचे, उपासक असायचे, त्यांच्या मनात पुनश्च संभ्रम निर्माण व्हावा की चिंचा कुठे विहारात वगैरे गेली आहे. आणि तिने तशा प्रकारचा प्रचार सुद्धा लोकांमध्ये सुरू केला होता की मी रात्र घालवण्यासाठी जेतवनात भगवान गौतम बुद्धांकडे जात होते. मग काही दिवस लोटले. भगवान बुद्ध सायंकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला उपदेश द्यायचे. राजा प्रसेनजित होता सभेमध्ये, अनाथ पिंडक सुद्धा होता, अनेक लोक होते, ब्राह्मण होते, क्षत्रिय होते, शूद्र होते, वैश्य होते, संन्यासी होते, भिक्षू होते, परिव्राजक होते. त्या सर्वांच्या समोर जेव्हा भगवान बुद्ध प्रवचन देत होते तेव्हा नेमकं ती चिंचा नावाची तरुण मुलगी आपल्या पोटावरती ते गाठोडं काय काठवट असं म्हटलेलं आहे तेव्हा तर शब्द असा आलेला आहे चिंचाय दुट्ठ वचनं जनकाय मध्ये. तर तिने ते जे काही
आपल्या पोटावरती बांधलं होतं, तर ती बोलत होती आवेशाने की लोकांना तुम्ही धम्म शिकवत आहात वगैरे वगैरे, पण माझा काय प्रतिबंध केला आहे, माझी काय व्यवस्था केली आहे, आता बाळंतपणाचे दिवस जवळ आलेले आहेत. तेव्हा भगवान बुद्ध स्माईल करतात आणि तिला म्हणतात, हे भगिनी, तू जे काही बोलत आहेस त्यातील सत्य आपल्या दोघांनाच माहिती आहे. तर मग भगवान बुद्ध जेव्हा म्हणाले की हे भगिनी, हे जे काही तू बोलत आहेस यातील तथ्य आपल्या दोघांनाच माहिती आहे, तेव्हा पुन्हा लोकांचा संशय वाढला. शब्दांना धरणारे लोक, शब्दांवरती विश्वास ठेवणारे लोक फार जास्त असतात. आणि मग भगवंताने जेव्हा असं बोलून दाखवलं तेव्हा लोकांच्या मनामध्ये जे सुज्ञ नव्हते तेव्हा अजून शंका बळावली की अरे, आपल्याला तर खोटं वाटत होतं, पण भगवान स्वतःच म्हणतात की आपल्या दोघांमध्ये जे तू बोलत आहेस त्याबद्दल आपल्या दोघांनाच माहिती आहे काय ते. आणि तिने जे मग प्लान केला होता, जे काही डोक्यामध्ये तिने रचलं होतं, तिला जे काही विरोधकांनी भरवलं होतं पुढे काय बोलायचं आहे, तर विरोधकांनाही असं वाटलं होतं की भगवान बुद्ध संतापतील. आणि संतापून माणूस काही पण बोलतो. तुम्हाला चांगला अनुभव असेल, घर गृहस्थीवाले आहात तुम्ही, गृहस्थी जीवन आहे, तेव्हा त्या विरोधकांना असं वाटत होतं की भगवान बुद्ध संतापतील, भगवान बुद्ध तिला विरोध करतील, भगवान बुद्ध म्हणतील की तू चुकीचं बोलत आहे वगैरे वगैरे. परंतु भगवान बुद्धाने तिला शांत आणि सौम्य स्वभावाने, प्रवृत्तीने आपल्या, तिला हे बोलल्यानंतर ती भांबावून गेली, गोंधळून गेली. आणि गोंधळून गेल्यानंतर तिचे जे काही ते बांधलं होतं पोटावरती ते तिथे गळून पडलं. मग गळून पडल्यानंतर तिथे राजा पण होते, प्रसेनजित राजा बसलेले होते, आता त्यांचे सैनिक पण असतील, भरपूर लोक असे असतील की जे भगवंतावर प्रेम करत होते. आणि मग आता ग्रहस्थ आहेत तर साहजिकच त्यांना मग राग येतो बघा. कधी कुणा एखाद्या चांगल्या व्यक्तीला, आपल्या प्रिय व्यक्तीला कोणी काही बोलत असेल, भांडत असेल तर आपल्याला पण राग येतो, मग राग अनावर पण होतो. तर भगवान बुद्ध होते, ते काय रागावतील, ते काय चिडतील, ते काय संतापतील, सम्यक संबुद्ध होते. तिला सौम्य आणि शांतीच्या बलाने भगवंताने जिंकलं. तिला सांगितलं की हे भगिनी, तू खोटं बोलत आहेस, ते खोटं बोलू नको, तुला त्याचं नुकसान होईल, तुला त्याचा त्रास होईल, तुझ्याकडून हे अकुशल कर्म घडत आहे. आणि लोक जेव्हा तिला बोलण्यासाठी, मारण्यासाठी उभे राहतात तेव्हा भगवान बुद्ध सुद्धा लोकांना समजून सांगताना म्हणतात की अरे, बिचारी आहे, क्षमा केली पाहिजे तिला, हे डोकं तिचं नाही आहे, ज्यांनी हिचं डोकं भडकवलं, जे विरोधक आहेत, हे त्यांचं डोकं आहे, या बिचारीला काही माहिती नाही आहे. म्हणजे बघा, याच्यावरून विचार करा तुम्ही की काय ती खंती पारमिता भगवंताची असेल, नाही का. म्हणजे आपल्यावर जर कधी अशी आपबीती जेव्हा होते, रस्त्याने चालताना जर आपल्याला कोणी असं बोललं तर आपला पारा किती चढतो डायरेक्ट वरती. आणि भगवान बुद्धाने मात्र तिला अतिशय शांत आणि सौम्य, जणू काहीच झालं नाही. आपलं तरी बघा धडधड काळीच व्हायला लागते. म्हणजे काही जर कोणी बोललं किंवा आपल्याबरोबर काही असं घडलं की लगेच आपले हार्टबीट वाढतात आणि लगे आपण थरथर थरथर कापतो आणि आपल्या शरीरावरही परिणाम होतो आणि मनावरही परिणाम होतो. तेव्हा भगवंताने जसं तिला शांतीच्या बलाने, संयमाच्या बलाने आणि सौम्य बलाने जिंकलाय, हा एक संदर्भ म्हणून मी तुम्हाला सांगितला. दुसरा एक संदर्भ जे मंगलाष्टगाथेमध्येच आहे, मारा तिरेकमभियुजित सब्बरतिंग घोरम पनालवक मखमद्ध यखं खंती सुदंत विधीना जितवा मुनिंदो. खंती शब्द आला बघा, खंती सुदंत विधीना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानी. खंती सुदंत विधीना, मारा तिरेक, एका माराला भगवंताने आपल्या शांतीच्या बलाने जिंकलेला आहे. मार भगवंताला म्हणतो की आतमध्ये या, बाहेर जा, आतमध्ये या, बाहेर जा. आता आपल्याला जर कोणी असं म्हटलं, कुणाच्या घरी गेलो आपण पाहुण्यांच्याकडे आणि आपल्याला म्हटलं बा थांबा, या, जा बाहेर, आणि या, जा बाहेर, आत या. समजा, एक कल्पना तर करून पहा, समजा एखाद्या वेळेसच असं कोणी म्हटलं आपल्याला, कोणी झाडू मारत आहे ना आपल्याला समजा म्हटले
उठा बरं, तर उठा म्हटल्या बरोबर पारा चढते आपला. म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे, समजा एक उदाहरण म्हणून क्षुल्लक गोष्टीमुळे आपले पारे चढतात. भगवंताला तर त्याने अनेकदा म्हटलं आतमध्ये या बाहेर जा, आतमध्ये या बाहेर जा, असं अनेक वेळा झालं. परंतु भगवंताने मात्र आपल्या शांतीच्या बलाने त्याला जिंकलेलं आहे. हे जयमंगल अठ्ठगाथा जी आहे, तर भगवंताने 8 प्रकारच्या विशिष्ट लोकांवर विजय मिळवला आपल्यामध्ये असलेल्या बलाने, आणि त्या सत्यवचनाने तुमचं मंगल हो, जयमंगल हो, असा त्याचा एक आशय अर्थ लावलेला आहे जयमंगल अठ्ठगाथेचा. आणि म्हणून महामंगल सूत्रामध्ये सुद्धा खंतीच सोवच्च सत्ता समनानंच दස්සनं कालेन धम्म साकच्छा येतं मंगलमुत्तमं असा संदर्भ आलेला आहे. खंतीच सोवच्च सत्ता समनानंच दස්සनं कालेन धम्म साकच्छा येतं मंगलमुत्तमं. याचा अर्थ सांगितला, खंतीच सोवच्च सत्ता, आपल्या अंगी क्षमाशीलता, सहनशीलता असायला पाहिजे. क्षमाशीलता असायला पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे. मला वाटतं सर्वात जास्त वाद, भांडण, तंटे जर कशामुळे होत असतील तर लोकांमध्ये क्षमा, शांती याचा अभाव असल्यामुळेच होता. बघा तू, कुणाला कोणी सहन होत नाही असं आपण म्हणतो नाही का. लोकांना लोक सहन होत नाही, घरच्या लोकांनाच घरचे लोक सहन होत नाहीत. कधी कधी आई जर कधी बोलली तर आई सहन होत नाही माणसांना, वडील बोलले तर वडील सहन होत नाहीत. एक वेळ येते वडीलही सहन होत नाही, आईही सहन होत नाही, कधी कुणाला बायको सहन होत नाही, कधी कुणाला नवरा सहन होत नाही, कधी कुणाला मुलंही सहन होत नाही, असंही कधी कधी होते. कितीतरी घटना घडतात, वर्तमानपत्रांमध्ये येतात घटना. सहन होत नाहीत लोक. सहन न होणे म्हणजे काय, तर शांती पारमितेचा आपल्यात अभाव असणे असा त्याचा अर्थ आहे. तर भगवंतानी महामंगल सूत्रात सांगितलं आहे, खंतीच सोवच्च सत्ता, आपल्या अंगी खंती पारमितेचा गुण असायला पाहिजे. आपल्या अंगी शांती म्हणजे सहनशीलता, क्षमाशीलता असली पाहिजे. उत्तम मंगल आहे म्हणाले भगवान बुद्ध, आपल्या अंगी क्षमाशीलता असते. समनांचं दसनम, धम्मचर्चा वगैरे नंतर सांगितलं, पण खंतीच सोवच्च सत्ता ही पारमिता आपण पाहतो आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या विहारात जाता, एखाद्या भंतेजींना जेव्हा त्रिसरण पंचशील किंवा अष्टशिलेची याचना करता ना, तर त्या त्रिसरण अष्टशील किंवा त्रिसरण पंचशिलेची याचना करण्याच्या पूर्वी एक याचना असते, ज्याला क्षमा याचना म्हणतात. क्षमा याचना असं पालीमध्ये त्याला म्हटलं. क्षमा याचना म्हणजे क्षमा याचना. काय म्हणता तुम्ही, ओकास वंदामी भन्ते द्वारतयेन कत्तं सब्बं अपराधं, सब्बं अपराधं खमतु मे, खमतु मे भन्ते असा शब्द प्रयोग आहे पाली भाषेत नाही का. खमतु मे भन्ते, सब्ब अपराधं, सब्ब अपराधं, सर्व प्रकारचे किंवा जे कोणते अपराध माझ्याकडून घडले असतील तर भन्ते त्याबद्दल मला क्षमा करावी आणि माझ्यावरती अनुकंपा करून, अनुग्रह करून मला त्रिसरणासह अष्टशील पंचशील जे काही आहे देथ मे भन्ते. हा शब्द भगवंताचे शब्द आहे, पाली शब्द भगवंताचे शब्द आहे. आणि विचार करा तुम्ही, मग त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की अगोदर आपण अपराध केला असेल कोणताही तर त्या अपराधाबद्दल क्षमा, आणि यानंतर कोणताही अपराध घडणार नाही माझ्याकडून किंवा घडू नये याच्यासाठी मला पंचशील अष्टशील प्रदान करावे. म्हणजे आपल्याकडून कोणताही अपराध घडू नये, अर्थात अकुशल कर्म घडू नये, शीलाचा भंग होऊ नये यासाठी म्हणून भक्तजींना आपण क्षमा याचना करत असतो. का ते बुद्धपुत्र असतात. कारण या क्षमा याचनेमध्ये भन्ते शब्द आहे. कधी कधी लोक करतात चुकून, कुठे कुठे कोणी कोणी लोक सील देतात तर तिथे पण याचना म्हटली जाते. काही अज्ञ लोक असतात, कधी कधी आपल्याला समजत नाही कधी कधी की आपण काय म्हणत आहोत किंवा काय करत आहोत, तर क्षमा याचना ही भिक्खूलाच केली जाते. कारण तशा प्रकारचं शब्द वर्णन त्या क्षमा याचनेमध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळे ही शांती पारमिता प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती महत्त्वपूर्ण आहे
याचे जर संदर्भ मी आपणास देऊ केले तर भगवान बघा श्रावस्तीमध्ये राहत होते. भगवंताचे चुलत भाऊ देखील काही भिक्षू संघामध्ये आलेले होते. बरेच अनुरुद्ध होते, बरेच होते. त्यातील एक चुलत भाऊ वृद्धापकाळामध्ये भिक्षू बनतो, भगवंताच्या धम्मामध्ये संघामध्ये सामील होतो. भगवंताच्या काळामध्ये ब्राह्मणांना ब्राह्मणत्वाचा ॲटिट्यूड होता, अभिमान, अहंकार, गर्व, आम्ही ब्राह्मण आहोत, तिन्ही लोक श्रेष्ठ आहोत. जे क्षत्रिय लोक होते त्यांना क्षत्रियत्वाचा अभिमान होता, आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही संरक्षण करतो, आम्ही युद्ध लढतो, आम्ही शूरवीर आहोत. सिद्धार्थ गौतम क्षत्रिय कुलातून आले होते. मग कपिल वस्तूचे जे क्षत्रिय होते अगोदरच अभिमानी होते, अगोदरच गर्व होता की आम्ही क्षत्रिय आहोत, आणि त्यातल्या त्यात त्यांच्या घरातला पुत्र बुद्ध झाला. तर तुमचा पोरगा जर कलेक्टर झाला तर नजर खाली राहील का आपली? खालचं दिसतच नाही काही आपल्याला. स्वभाव आहे. बघा तुम्ही काही प्राप्त झालं की आपली मान अशी ताठच, इकडे तिकडे पहा, इकडे तिकडे पहा, लोकांकडे पहा, लोकांना हीन समजा, हीन दर्जाची वागणूक द्या, नाही का? मी जसं त्या दिवशी सांगितलं, पाठीमागे हात करून थांबायचं, जय भीम म्हणतात की नाही अगोदर पाहायचं, हे जर जय भीम म्हटले नंतर आपण जय भीम म्हणायचं. कोणाला कोणता अभिमान, कोणाला कोणता अभिमान हो, नको नको ते अभिमान असतात. तर मग सिद्धार्थ गौतम शाक्य कुलातून म्हणजे क्षत्रिय कुलामधून बुद्ध झाले होते. तर त्या शाक्य लोकांना त्याचाही अभिमान होता की आमच्या घरातून, आमच्या कुळातून बुद्ध सम्यक संबुद्ध झालेले आहेत. तर मग काहीचा स्वभाव. तर मग जे एक चुलत भाऊ होता तर म्हातारपणामध्ये तो भिक्षू झाला. तर भिक्षू झाल्यानंतर तो विहारात भिक्षूसोबत राहत होता. आता भगवान श्रावस्तीत राहत होते म्हणून दूर दूरवरून भिक्षू, परिव्राजक, उपासक भगवंताच्या दर्शनासाठी, उपदेश ऐकण्यासाठी येत होते. आता रेग्युलर समजा आपण एखाद्या ठिकाणी राहत असेल तर एकमेकांचा परिचय असतो, पण अनोळखी कोणीतरी बाहेरून आलं तर कोणाला कोणी ओळखत नाही. आता भिक्षू संघामध्ये असा विनय आहे की चिवरधारी कोणी जरी आला एकमेकांच्या सोबत जेव्हा येतील तर बसायचं वगैरे असेल भोजनासाठी किंवा असंही कार्यक्रमामध्ये, तर अगोदर विचारल्या जाते आपलं वय काय. वय म्हणजे वर्षावास किती आपले. शरीराचं वय विचारल्या जात नाही, ग्राह्य धरल्या जात नाही भिक्षू जीवनामध्ये. समजा माझ्यापेक्षा वयाने, शरीराने, समजा आता तुम्ही मोठे आहात आणि तुम्ही माझ्या नंतर दीक्षित झालात. आता मी समजा तरुण आहे, तुम्ही म्हातारे आहे, तर सर्वसामान्य लोकांना वाटते की बा बुजुर्ग आहे, म्हातारे आहेत, हेच मोठे भंतेजी आहे, सिनियर भंतेजी आहे, ज्येष्ठ भिक्षू आहे. पण भगवंताने उद्या चालून लोकांची गफलत होऊ नये, लोक गोंधळून जाऊ नये आणि ज्येष्ठाचा अवमान होऊ नये, याच्यासाठी भगवंताने भिक्षूंना एकमेकांसोबत भेटल्यानंतर विचारायला सांगितलं आहे की आपले वर्षावास किती झाले आहे. तर मग वर्षावास जेवढे ज्यांचे जास्त तेवढी त्यांची ज्येष्ठता जास्त समजली जाते. मग वृद्ध जरी कोणी भिक्षू झाले असतील तर तो काही विषय नाही, त्यांना गुडघ्यावर बसवून त्या तरुण असलेल्या ज्येष्ठ भिक्खूला वंदन करावंच लागेल. भगवंताने विनय पिटकामध्ये टाकलेला आहे. तर मग जे चुलत भाऊ भगवंताचे भिक्षू झाले होते तर विहारात राहत होते आणि जसं आता सांगितलं मी, तर अभिमान, अहंकार होता त्यांच्यामध्ये. आता भिक्षू झाले म्हणजे काय, ते मुक्तच झाले असा काही विषय नसतो. कोणी चिवर घेतलं म्हणजे ते मुक्तच झाले असं थोडी आहे, असा काही विषय नाही आहे. तर मग नवीन जे भिक्षू यायचे जेतवन विहारामध्ये, तर नवीन भिक्षूंना वाटायचं असं की अरे गड्या, हे म्हातारे भंतेजी जे आहेत तर हे आपल्यापेक्षा ज्येष्ठ असतील, मोठे असतील. मग त्यांचे हातपाय दाबून द्यायचे आणि ते पण खुशाल म्हणायचे हातपाय दाबा. आता ही सेवा असते तर करावी लागते. हे पण सांगितलं शिष्याने गुरुची सेवा करावी म्हणून. मग ते पाय पण दाबून घ्यायचे आणि सेवा पण करून घ्यायचे. आणि असं करताना मग त्या विहारात राहणारे दुसरे जे भिक्षू होते की ज्यांना त्यांच्याबद्दल माहिती होतं की हे नवीन आहेत म्हणून, आणि जे पाय दाबत आहेत, सेवा करत आहेत, ते जुने आहेत, ज्येष्ठ आहेत म्हणून,
तर भगवंताकडे तक्रार जायची, कोणतीही तक्रार भगवंताकडे जायची, भगवान बुद्ध त्याच्यावर उपाय सांगायचे. मग भगवंताकडे सांगण्यात आलं, भगवान असं असं होत आहे, ज्येष्ठ भिक्खूकडून हातपाय दाबून घेतल्या जात आहेत, ज्येष्ठ भिक्खूकडून सेवा करून घेतल्या जात आहे, आणि आपल्या कुलातून आलेले हे भिक्षू आहेत, हे कनिष्ठ आहेत. भगवंतानं बोलवलं भिक्षू संघाला, आणि भिक्षू संघात बोलवल्यावर भगवान बुद्ध मग जाणीव करून द्यायचे की तुमचं चुकतंय. भगवंताने त्यांना सांगितलं की तुमचा खूप मोठा दोष होत आहे. त्यांना वाटलं बा भगवान आपल्या घरातले कुळातले आणि आपल्या बाजूने बोलतील, असं कसं होईल, भगवान भगवान होते. भगवंताने फटकारलं त्यांना. मग ते बोलायला लागले दुसऱ्या भिक्षूंना, भगवंताकडे कंप्लेंट केल्यामुळे तुम्हाला समजते का, असं तसं, मी क्षत्रिय कुलातून आलो, भगवान बुद्ध माझे चुलत भाऊ आहेत, वगैरे वगैरे, तुम्हाला शोभत नाही, असं काय काय म्हणत होते. भगवंतानं पुन्हा दुसऱ्या सभेमध्ये सांगितलं की जे कोणी लोक मला बोलले, मला मारले, मला शिवीगाळ केली, मला त्रास दिला, असे जे कोणी लोक बोलत राहतात त्यांचं वैर कधी शांत होत नाही म्हणाले भगवान बुद्ध. ते असे हात जोडू शकत नाही, ते वंदन करू शकत नाही, ते शांत बसू शकत नाही. म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं. त्या चुलत भावाला भगवंताने सांगितलं की क्षत्रिय कुलातून तुम्ही आले म्हणून तुम्ही श्रेष्ठ होऊ शकत नाही. तुमच्यापेक्षा अगोदर ज्या शूद्र लोकांनी दीक्षा घेतली आहे, भिक्षुपण स्वीकारलाय, ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, आणि त्यांना तुम्हाला वंदन करावं लागेल. इथे क्षत्रिय असण्याचा काही संबंध नाही, इथे आचरणाचा संबंध आहे, इथे स्वभावाचा संबंध आहे. ही एक कथा भगवंताने क्षमाशीलतेच्या संदर्भातील, ही कथा म्हणजे भगवंताच्या काळामध्ये घडलेली एक हकीकत सांगितल्या जाते. दुसरी एक कथा आहे, भगवान श्रावस्तीमध्येच राहत होते. खंती पारमिता समजावी म्हणून मी तुम्हाला छोटे छोटे संदर्भ देत आहे. श्रावस्तीत भगवान राहत असता दोन महिला एकदम हार्डवेअर असं होते बघा. कधी कधी लोक म्हणतात तोंडच पाहणार नाही, म्हणतात तोंड पाहत नाही, म्हणतात 7 जन्मापर्यंत कोणी कोणाचं. आता 7 जन्मापर्यंत काय, इथं एका क्षणाचा भरोसा नाही, सकाळ होईल की नाही आपली कुणाला माहित नाही. गॅरंटी आहे का सकाळ होईल का म्हणून आपली कुणाची तरी, अहो गॅरंटीच नाही ना. भगवंतानं अनित्य सिद्धांत सांगितला, त्या संदर्भामध्ये जग हे नश्वर आहे, मरण धर्मी आहे. प्रत्येक जण, भगवान बुद्ध म्हणाले, उद्याची सकाळ पण पाहू की नाही याची गॅरंटी नाही आपली. भगवंताने सांगितलं की म्हणून हा जो अभिमान आहे, गर्व आहे की मी काय माफी मागू, आणि मी माफी मागू का, आणि मी कमीपणा घेऊ का. अरे भगवान म्हणाले, तू आता जरी माफी नाही मागितली, एक दिवस असा येईल की तुला डॉक्टरला तरी हात जोडावे लागतील. संकटात सापडल्यावर कुणाला ना तर कुणाला तरी असे हात जोडावे लागतील, पहा हो माझ्याकडे, काहीतरी करा हो. बघा तुम्ही संकटात सापडल्यावर असं करतो की नाही. म्हणजे एरवी जरी कधी हात जोडले नाही तर बरोबर कर्मविपाक आपल्यावरती वेळ आणते आणि असा हात जोडायला होतो. माफ करा हो मला, किंवा माझ्यासाठी काहीतरी करा हो, मला इथून हलवा हो, असे म्हणतात लोक. तुम्ही पाहत असाल, तुम्ही अनुभवत असाल तर. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की क्षमाशीलता जी आहे, तर दोन स्त्रिया आपापसामध्ये प्रचंड वैर होतं त्यांचं. तर एक जी तरुण होती मुलगी, ती चांगल्या घरामध्ये दिली होती, आणि एक जी होती ती अशा तशा घरामध्ये दिली होती. पण त्यांचं दोघींचं वैर होतं. वैर एवढं होतं की जी ती गरीब घरी दिली होती ती हिच्या मुलांना मारून टाकत होती. मग असं करता करता एकदा जिच्या मुलाला मारून टाकत होती तिने तिसरा मुलगा आपला जो आहे हातात घेतला आणि भगवंताकडे जाण्यासाठी घरातून निघाली. त्या मारणारीनं पाहिलं तिला आणि तिच्या मागे धावली. मग धावल्यानंतर तिचा मुलगा जो होता तिसरा, तो पण थोडा आजारी पडला होता, आणि तिला वाटलं बा हा पण मुलगा आपला जाते. मग विहारात पोहोचल्यानंतर दोघी जणी तिथे होत्या, आणि भगवंताने त्या दोघींना पण सांगितलं की आपापसामध्ये वैर नका करू, हे जीवन नश्वर आहे, किती दिवस वैर कराल. आणि आपण जेव्हा जेव्हा वैर करतो कुणाच्या तरी प्रती, आपण जेव्हा जेव्हा क्रोध जागवतो, जेव्हा जेव्हा इतरांचा द्वेष करतो, मत्सर करतो, तेव्हा तेव्हा आपल्याला इथे त्रास सहन करावा लागतो. बघा तुम्ही, कुणाचा राग
जर करत असाल, तुम्ही कुणाच्या तरी प्रति क्रोध निर्माण करत असाल मनात, कुणाच्या तरी प्रति जलसी निर्माण करत असाल मनात, तर मी माफ करणार नाही असा विचार करत असाल, तर आपल्याला त्याचा अगोदर त्रास होते. समोरच्यांना त्रास होईल न होईल, पण भगवान बुद्ध म्हणाले शब्दांच्या गाठी बांधून ठेवण्यात काही अर्थ नाही, कारण वेळ ही बदलणारी आहे. कायमस्वरूपी कोणतरी शिवी दिली आपल्याला एकदा, तर कायमस्वरूपी त्याच मोडमध्ये राहतो का आपण? नाही राहत. कोणी कौतुक केलं की गेलं ते विसरून, आणि पुन्हा कोणी शिवीगाळ केली की आली त्या मोडमध्ये, पुन्हा कौतुक केलं की गेली दुसऱ्या मोडमध्ये. काल सांगितलं मोड चेंज होत राहतात आपले. तर म्हणून भगवंताने सांगितलं की क्षमाशील आपण असायला पाहिजे. त्या दोन्ही भगिनींना भगवंताने समजून सांगितलं की बघा, हे अशा प्रकारची मानसिकता ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तिसरी एक घटना घडली होती कौशंबीमध्ये. 500चा समूह, 1000 भिक्खू तिथे वास्तव्याला होते घोषितारामामध्ये कौशंबीला. भगवान बुद्ध असं म्हणतात, इथून भगवान बुद्ध तुसित देवलोकामध्ये आपल्या आईला उपदेश करण्यासाठी गेले कौशंबीमधून. तर त्या कौशंबीमध्ये भगवान पण राहत होते आणि 500 भिक्षू राहत होते. तर मग आता जे मी म्हणालो की क्षत्रिय कुलातून आलेले काही भिक्खू असायचे, काही वैश्य कुलातून आलेले भिक्खू असायचे. तर जे नौखे भिक्खू असायचे, ज्यांच्याकडे धम्माचं ज्ञान नाही आहे, ज्यांच्याकडे सील जास्त नाही आहे, ज्यांच्याकडे ध्यान जास्त नाही आहे, त्यांच्यामध्ये अभिमान असायचा. तर विनयावरून 500 भिक्षूंमध्ये वाद निर्माण झाला. एका साईडला 500 भिक्खू होते एक मुद्दा घेऊन, आणि दुसऱ्या साईडला 500 भिक्खू होते त्यांचा मुद्दा घेऊन. म्हणजे जसं एखाद्या मुद्द्यावर आपलं एकमत होत नाही तेव्हा वाद होतो का नाही, तर तसंच भिक्षू संघामध्ये वाद झाला होता. भगवंतांनी विचार केला की मी असताना वाद झालाय, तर भगवान बुद्ध तिथून निघून गेले होते. मग त्या दोन्ही साईडच्या भिक्खूंना नंतर पश्चाताप झाला. भगवान निघून गेल्यानंतर की अरे गड्या आपलं चुकलंय. तर त्या दोघांनी पण मिळून, म्हणजे 500 भिक्खूंनी एकमेकांना क्षमा मागितली. आणि भगवंताकडे गेल्यानंतर भगवंत त्यांना सुद्धा म्हणाले की तुम्ही खूप मोठा दोष केला, एकमेकांशी वाद करून, एकमेकांवर आरोप करून. तर भगवंताने तिथे सुद्धा सांगितलं की आपल्यामध्ये एक शांती पारमिता असायला पाहिजे, आपण माफ केलं पाहिजे. जेव्हा कधी आपली चुकी होते तेव्हा आपल्याला काय अपेक्षा असते समोरच्यांकडून? आपल्याला माफ केलं पाहिजे असं वाटते आपल्याला. मग ज्या अर्थी आपली चुकी झाल्यावर समोरच्यांकडून आपण अपेक्षा करतो की मला माफ केलं पाहिजे, किंवा माझ्याकडून जी काही गलती झाली आहे, चूक झाली आहे, ती विसरून जायला पाहिजे, असं जे मनोमन आपल्याला वाटत असते, तर भगवान म्हणतात तसंच मग दुसऱ्यांना पण तर असंच वाटत असेल. जेव्हा दुसऱ्याकडून चूक होते तेव्हा त्यांना पण तर असंच वाटत असेल, नाही का? म्हणून गृहस्थ लोकांच्यासाठी सुद्धा ही पारमिता खूप महत्त्वाची आहे. भिक्खूंच्यासाठी सुद्धा ही पारमिता खूपच महत्त्वाची आहे. गृहस्थ आहेत, सोबत राहतात, तर खटके उडतात, भांड्याला भांडं लागते. आणि म्हणून भगवंताने सांगितलं आहे की एकमेकांना आपण क्षमा केली पाहिजे, एकमेकांना माफ केलं पाहिजे. मनुष्य चुकीचा पुतळा आहे असं आपण म्हणत असतो. आपली चूक झाल्यावर आपण त्या चुकीला समजा सारवण्यासाठी आपण लगेच म्हणतो चूक झाली असेल, आणि तीच चूक जेव्हा दुसरा करते, असं कसं काय समजत नाही का तुम्हाला? मग इथून गाडी सुरू होते आपली, आणि गाडी एकदा सुरू झाली की बापा हे. आणि म्हणून भगवंताने सांगितलं आहे, त्या कौशंबीच्या भिक्खूंना सुद्धा समजून सांगताना सांगितलेलं आहे, चिंचाच्या बाबतीमध्ये सुद्धा हा मुद्दा क्षमाशीलतेचा अत्यंत महत्त्वाचा आलेला आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि संदर्भ बौद्ध साहित्यात अंगुलीमालाचा आहे. अंगी क्षमाशीलता असणे हे किती महत्त्वाचं आहे. आणि क्षमाशीलता जर आपल्या अंगी असेल तर आपण कसं दुःखमुक्तीकडे वाटचाल करू शकतो, याचं सर्वात मोठं उदाहरण बौद्ध साहित्यात जर कोणतं असेल तर माझ्या मते ते अंगुलीमालाचं उदाहरण आहे. बघा तुम्ही, 999 खून करणारा तो अंगुलीमाल जेव्हा भिक्खू बनतो, तेव्हा भिक्खू बनल्यानंतर गावामध्ये भिक्षाटनाला गेला असता लोक जेव्हा त्याला ओळखतात, तेव्हा लोक त्याला दगड काठीने कशाने मारतात, रक्तबंबाळ करतात. आणि परंतु अंगुलीमाल असताना तो जसा प्रतिकार करत होता, तसा प्रतिकार भिक्खू झाल्यावर तो करत नाही. भगवान बुद्धांनी त्याला शांती पारमिता, खंती पारमितेचा अभ्यास करायला सांगितला होता.
त्याला भगवान म्हणतात की हीच वेळ आहे खंती पारमिता पूर्ण करण्यासाठीची. म्हणून तुम्ही सुद्धा जर कधी आपल्याबरोबर असं काही झालं तर ठीक आहे, 1 दिवस रागावाल, 2 दिवस रागावाल, पण नंतर मात्र आपण जो कोणता आपल्याबरोबर घटना घडली असेल ती गिळून घेतली पाहिजे. काय फरक पडते बघा ना तुम्ही. म्हणजे एखादी चूक आपल्या पोरानं केली आहे आणि तीच चूक दुसऱ्याच्या पोरानं केली आहे, लगेच तुम्ही फरक करता का नाही त्याच्यामध्ये? आपला तो पोरग्या म्हणतात, दुसऱ्याचा काय कार्ट म्हणतात, काय काय म्हणता बापा, लय म्हणी सांगितलेला काय काय. तर भगवंताने सांगितलं की अशा प्रकारचं जे आहे वचन, त्या वचनाला आपण समजून घेतलं पाहिजे भगवंताच्या. एकदा एक राजा होता आणि त्याच्या दरबारामध्ये एक भिकारी साधूच्या वेशातला व्यक्ती दरबारात घुसला आणि दरबार हॉलमध्ये त्यानं आपलं अंथरूण टाकलं, असं फाटकं तुटकं मोडकं जे काही होतं ते मळकटलेलं, आणि झोपला. राजानं पाहिलं आणि राजा क्रोधित झाला. एवढ्या महालात, राज दरबारात हा मळकटलेले कपडे घेऊन आलेला माणूस, साधू, केस बीस विस्कटलेले, त्याचे केस बीस वाढलेले, घाण अस्वच्छ असलेला माणूस येतोय आणि आपल्या दरबारामध्ये खुशाल झोपतोय. राजाचा राग अनावर झाला. राजा त्याला भांडत राहिला, बोलत राहिला, शिवीगाळ करत राहिला, तुला समजते काय वगैरे वगैरे. तो साधू होता, तो शांत होता. मग राजाचं बोलणं ऐकून झाल्यानंतर त्याने राजाला सांगितलं की महाराज, तुम्ही का म्हणून बोलत आहात? का म्हणून बोलत आहात? मी इथे झोपलोय म्हणून आणि माझी अवकात नाही इथे झोपण्याची म्हणून, मी इथे झोपण्यास पात्र नाही म्हणून? हे तुमचं आहे का सगळं? राजाला त्या साधूने प्रश्न केला. आता आपल्याला जर म्हटलं आपल्याच घरात येऊन कोणी का हे तुमचं घर आहे का? बापा, मेहनत करून बांधलेल्या घरात असं जर कोण म्हणेल तर मग काय? मग राजाला असं म्हटल्यावर राजाला अजून राग आला. अरे, माझ्याच दरबारात, माझ्या राजवाड्यात हा झोपलाय, माझ्या महलात झोपलाय आणि मलाच म्हणतोय की हे का तुमचं आहे का? तर राजा म्हणे, तुमचं आहे का म्हणजे मी राजा आहे, माझा दरबार आहे. तर तो साधू म्हणतो की महाराज, हे तुम्ही बनवलेलं आहे की तुमच्या बापजाद्यांनी बनवलेलं आहे? तो म्हणतो, बापजाद्यांनी जरी बनवलाय पण आता हे माझं आहे. तर तो साधू म्हणतो, महाराज हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मला वाटलं ही धर्मशाळा आहे आणि म्हणून मी इथे घुसलो आणि येऊन झोपलो माझं अंथरूण टाकून, मला असं वाटलं. तो म्हणतो, तू वेडा झाला की काय? राजा म्हणतो त्याला. तो म्हणतो, महाराज मी वेडा नाही आहे. तुम्ही सांगा की तुमच्या पूर्वी इथं कोणीतरी राहत होतं की नाही? राजाला प्रश्न विचारतो. राजा म्हणतो, हो, माझे वडील राहत होते. तर तो साधू म्हणतो, बरं, त्यांच्या पूर्वी इथं कोण राहत होतं की नाही? तर राजा म्हणतो, हो, माझे आजोबा राहत होते, परिवार राहत होता, आजी राहत होती, आजोबा राहत होता. तर तो साधू म्हणतो, त्या आजोबांच्या पूर्वी कोणी राहत होतं का नाही इथे? असं करता करता त्यानं लय लांबवलं. मग तर राजाला वाटलं की गोष्ट तर खरी आहे. व त्या साधूने सांगितलं की तू जे हक्क गाजवत आहेस की हे माझंच आहे, तर हे तर तुझ्या अगोदर जे होते त्यांचं होतं. तू तर आत्ता आहेस आणि तुझा काय भरोसा, तू उद्या मरणार आहेस. तू मेला की तुझे पोरं, ते मेले की त्यांचे पोरं, ते मेले की त्यांचे पोरं, ही साखळी संपणार आहे का? आत्ता ज्या जागी आपण बसलो आहे, जरी आपण म्हणतो ही जागा आपली आहे, एक उदाहरण म्हणून, तर मला सांगा, भगवान म्हणतात या धर्तीवर ज्या कोणत्या जागी तुम्ही उभे राहाल, झोपाल, बसाल, जी कोणती या धर्तीवर जागा असेल, जिथे कुठे, मग पाण्यातही, हवेतही आणि जमिनीवरही, जंगल असो, गाव असो, शहर असो, आत्ता सध्या मनुष्य वस्ती तिथे नसो किंवा आता तिथे मनुष्य वस्ती असो,
तुम्ही जिथे कुठे उभं राहाल, झोपाल, राहाल, बसाल, तर हकीकतमध्ये जर पाहिलं तर ती तेवढी जमीन आपली नाही आहे. आता इथे जंगल होतं, पुढे विस्ताराने सांगायचं म्हणजे तर भगवान म्हणाले अशी कोणती जमीन नाही की ती आपलीच आहे असं म्हणू शकत नाही. पाण्यामधले सुद्धा जीव असे म्हणू शकत नाही की मी आता एवढ्या पाण्यात आहे आणि हे पाणी माझं आहे. आपल्या त्यांच्या पूर्वी सुद्धा तिथे कोण कोण होते. तर मग त्या साधूने सांगितलं समजावून की महाराज असं म्हणू नका, आपण मरणधर्मी आहात, उद्या आपण मरणार आहात असं समजू नका. हा गर्व, हा अहंकार जो आहे तुमच्यामध्ये हा बरा नाही. म्हणजे तात्पर्य याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्याबरोबर अनेक घटना घडत असतात, पण आपल्याला जेव्हा काही क्रोध होतो, क्रोध येतो मनामध्ये, राग येतो, द्वेष निर्माण होतो, तेव्हा तेव्हा आपण शांती पारमितेचा अभ्यास केला पाहिजे. नाही वेरेन वेराणी ही जी गाथा धम्मपदाची सांगितली आहे ती फार सुप्रसिद्ध अशी गाथा आहे. भगवंताने वैराने वैर कधी शांत होत नाही म्हणाले भगवान बुद्ध, कधीच शांत होत नाही. आज जर जगाकडे पाहिलं, जगात जर पाहिलं तर गृहस्थी जीवन एवढं वाईट आहे काही काही लोकांच्या संदर्भामध्ये की जन्माला तर आले लोक, पण ना मायसोबत पटते, ना बापासोबत पटते, ना भावासोबत पटते, ना बहिणीसोबत पटते. अनेक लोकांची घराघरात मातीच्या चुली आहेत, मायबाप आहात तुम्ही, इथे पैशाचा, शिक्षणाचा काही संबंध नाही. ह्याच्या बाबतीत पैशाचा काय संबंध नाही, ह्याच्या बाबतीत श्रीमंतीचा, शिक्षणाचा काय संबंध आहे. आणि ही जी घटना सांगतोय मी, लहानपणाची माझ्या गोष्ट आहे. तर गावाच्या बाजूला काही अंतरावर एक गाव, तिथे एका घरामध्ये, परिवारामध्ये शेतकरी कुटुंब, मायबाप काबाड कष्ट करायचे. त्या काळातले मायबाप आणि आताचे मायबाप काबाड कष्ट करतात, पोरांसाठीच तर करतात. जे काही आहे ते पोरांसाठीच आहे. तुम्ही मरमर करत असाल तुमच्या पोरांसाठीच. जास्त माणसं पोरांसाठीच जगतात गृहस्थी लोक. तर मग तो एकुलता एक मुलगा जो आहे तर त्यांनी शहराच्या ठिकाणी शिकण्यासाठी टाकला. तेव्हा बोर्डिंगला वगैरे लोक टाकायचे शिकायला आपल्या पोरांना, ज्यांना समजायचं की बा शिक्षण दिलं पाहिजे. तर त्यांनी एक पोरगा शहरामध्ये पाठवला, त्यांचा एकुलता एक पोरगा, 2-3 बहिणी, एकुलता एक पोरगा. शिकल्यावर सगळेच माणसं चांगलेच बनतात, सुज्ञच बनतात, शहाणेच बनतात, समजदारच बनतात, हे साफ खोटं आहे. हे त्याच्यासाठीच एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. पोरगा मोठा झाला, पोरानं परस्पर लग्न केलं, मायबापाला लग्नात बोलवलं नाही आणि पोरगा नोकरी करत शहराच्या ठिकाणी राहत होता. बापाला काही दिवसानंतर समजलं की पोरगा नोकरीला लागलाय, पोरानं घर बांधलाय, पोरगा बायकोसोबत राहतो, पोराला लेकरं झाले. आता माय बाप त्यांचं एक वेगळं मन असते, तुम्ही अनुभवलं असेल. माय जरी कठोर बोलत असेल, बाप जरी कठोर बोलत असेल, तर आपल्या लेकरांच्या प्रती अपवाद वगळता अतिशय प्रेम असते, ते तुम्ही अनुभवत असाल. तर मायला बापाला एकदा असं वाटलं की गड्या ठीक आहे, आपल्याला बोलवलं नाही, लग्नाचं सांगितलं नाही, लेकरांचं सांगितलं नाही, नोकरीचं सांगितलं नाही, तर काही हरकत नाही, आपण मायबाप आहोत, मायबाप लेकराला माफ करतात, आपण गेलो पाहिजे भेटायला. आणि बाप गेला भेटायला, माय आणि बाप दोघं भेटायला गेले. आता गावाकडे काय ते धोतर असते, सदरा असते आणि डोक्याला फेटा असते. अगोदर तो गुलाबी कलरचा फेटा असायचा, आता गुलाबी कलरचा फेटा असतो गावाकडे, धोतर वगैरे असते. आणि गावचं एक ते राहणीमान जे आहे ते वेगळं असते. आपल्याला 4 पुस्तकं वाचल्यामुळे किंवा टीव्हीवर वगैरे पाहिल्यामुळे शहरातल्या लोकांना वाटते आम्ही असं राहत असं राहत, तो विषय वेगळा आहे. म्हणजे ते वेगळं विषय झाला राहणीमानाचा. तर मग तो बाप तिथे जेव्हा जातो ऑफिसमध्ये, तर ऑफिसमध्ये आता तुम्ही ऑफिसवाले असाल तर समजा हे एवढं जागा आहे कन्स्ट्रक्शन, तर एक सेपरेट कॅबिन असते आणि बाहेर वेटिंग रूम असते. कोणी भेटायला आलं तर, म्हणजे VIP असेल आपण ऑफिसर, तर मग बाहेर वडील येऊन त्या बैठक रूममध्ये, वेटिंग रूममध्ये बसले. आणि याचा ऑफिसरचा जो दरवाजा होता त्या दरवाजाला जाळी होती, बाहेर कोण बसलं ते दिसत होतं. मग लोक येत होते याला भेटण्यासाठी. VIP माणूस VIP असतो, कोणाला भेटायची तर परवानगी, परमिशन महत्वाची आहे. मग लोक याला भेटत होते. तो बाप म्हणून जो बसला होता
तर हा आतून खुर्चीवर बसून पाहत होता. नोकर वेळोवेळी येऊन याला सांगत होता की साहेब, एक माणूस कोणीतरी गावावरून आलेला आहे, मळके कपडे त्याच्या अंगावरती आहेत, फेटा बांधलेला आहे आणि तो बऱ्याच वेळपासून बसलेला आहे, खूप वेळ झाला. तर हा ऐकायचा ना ऐकून न ऐकल्यासारखं करायचं. ही हकीकत मधली घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे क्षमाशीलतेशी संबंधित आहे. क्षमा शांती हा जो खंती पारमिता भगवंताने सांगितली. अरे बापाला माफ केलं पाहिजे हो, मायला माफ केलं पाहिजे हो. आपण लहान असतो तर किती किती चुका करतो आपण. बघा तुम्ही आठवून आपलं बालपण की कितीतरी चुका अशा असतात आपल्या की त्या मायवर बापावर ते भिजतात कधी कधी. तरी सुद्धा माय बाप आपल्याला मोठ्या मनाने सहज माफ करतात. मायला मारलं तरी माफ करतात, बापाला मारलं तरी बाप माफ करते हो. असं घडू नये कोणाबरोबर होते. तर त्या पोराने जो अधिकारी झाला होता त्यानं टाळलं आणि ऑफिस बंद होण्याची वेळ आली. त्या चपराशाने विचारलं त्या बाबाला की बाबा कुठून आले वगैरे वगैरे. तेव्हा त्याने सांगितलं की मध्ये जो साहेब बसलाय तो साहेब माझा मुलगा आहे असं मी ऐकलंय आणि मी फक्त त्याला पाहण्यासाठी आलो, मला त्याच्याकडून काही नको आहे. तर मग आता ऑफिसची सुटायची वेळ होती, तर मग आता याला इच्छा नसताना बाहेर यावंच लागलं ऑफिसरला त्या. मग बाहेर आल्यावर प्रेमाचे शब्द तर सोडाच हो, घरी घेऊन जाणं तर सोडाच. यानं बापाचा पान उतारा तिथेच केला. कशाला आला तू इथे, तुला समजते का मी एवढा मोठा अधिकारी आहे, लोकांना काय सांगू माझा बाप असा आहे वगैरे वगैरे. म्हणजे कोणाची कुबुद्धी कशी असेल हे सांगता येत नाही. ही एक घटना तुम्हाला मी मुद्दा म्हणून सांगतो. काही गोष्टी इन्स्पायर करतात माणसांना म्हणून सांगितल्या पाहिजे आणि खंती पारमितेच्या संदर्भातील गोष्ट आहे. दुसरी, आत्ता 15-20 दिवसांपूर्वी मी हॉस्टेलमध्ये गेलो होतो. तिथे एक आई आली होती गावावरून, एसटीनं आली होती, लाल डब्यानं. लुगडं होतं नेसलेलं त्या आईने, केस थोडेफार पांढरे झाले होते, फडकुळी होती आणि आता सांगितल्यानुसार गावाकडचं वर्णन. ती आली, आम्ही तिथे होतो. मी दरवाजा काढला, हॉस्टेलमध्ये गेलो होतो. तर ती आल्याबरोबर म्हणे पाणी देता का म्हणे भंतेची. मला थोडंसं ते असं वेगळंच वाटलं हो, ते पाणी देता का म्हटल्यावर. तर ती म्हणजे चांगली होती, अशी दिसायला व्यवस्थित होती, अशी एकदमच अशी पण भिकाऱ्यासारखी पण नव्हती ना. मला वाटलं बा चांगली आई आहे, आपल्या आईसारखी आहे, लागेच म्हणते की पाणी देता का. मग तिला पाणी वगैरे दिलं, विचारलं कुठून आले काय आले. तर तिने सांगितलं भंतेजी, लहानपणी माझा पोरगा एक 9वीला काय 10वीला काहीतरी असताना औरंगाबादला आला आणि इथं येऊन डॉक्टर झाला असं मी ऐकलं. म्हणजे पहा, तो 9वी-10वीला काहीतरी आला पोरगा आणि आता कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये औरंगाबादला डॉक्टर आहे. आणि त्यानं लोकांना सांगितलंय इच्छा, जेव्हा तिच्यासोबत मी गप्पा मारल्या तर माझे मायबाप मेले असं त्यानं सांगितलं. मायबाप मेले म्हणून. इथे औरंगाबादची गोष्ट करतोय, तर निनावी सांगतोय मी, नाव वगैरे ते घेऊ शकत नाही, हे लाईव्ह जाते हे सगळीकडे, त्यांच्यापर्यंत जाईल हे. तर त्या आई अशा रडत होत्या त्या आणि सांगत होत्या की म्हणजे ती जी त्यांची मानसिकता होती बोलतानाची, तर मलाच अक्षरशः रडायला येत होते की अरे हे पण जीवन आहे. किती कठोर ती मानसिकता असेल की जिच्यामध्ये दया नाही, करुणा नाही, क्षमाशीलता नाही, सहनशीलता नाही. आईचं हृदय वेगळं असते, बापाचं हृदय वेगळं असते, आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं हृदय वेगळं असते. आपल्यावर जीवापाड लोक प्रेम करतात कधी कधी, काही लोक. आपण त्यांना समजून घेण्यात कमी पडतो कधी कधी. माय मेली म्हणून सांगितलं, बाप मेला म्हणून सांगितलं, तरी सुद्धा मायला राहवलं नाही. माय एसटीने एवढ्या लांबून आली, संध्याकाळची वेळ होती इथं आल्यावर. तिचा ठाव ठिकाणा नव्हता राहण्याचा इथं कुठंच, ना तिचे नातेवाईक इथे कोणी ना काय. मला म्हणे भंतेजी, ते दवाखाना जे आहे दवाखान्याच्या बाहेर लोकांना राहण्याची व्यवस्था केली मी असं ऐकलंय आणि तिथे जाऊन मी थांबते. सकाळी 10 वाजता मग डॉक्टर लोक येतात असं तिनं माहिती काढली होती सगळी पोराबद्दल की 10 वाजता डॉक्टर येतात, 10 वाजता लोक ऑफिसला जाता ना तुम्ही लोक. 10 वाजता आल्यावर मग मी हुडकितो म्हणे, शब्द तिनं वापरला. मी हुडकते
आणि नंतर मग ते माझ्या पोराला फक्त पाहते दुरून आणि निघून जात. सांगा बरं, ही एक भावना आहे. म्हणून आपण क्षमाशील असलो पाहिजे. हो, आपल्यावरही वेळ येऊ शकते, कोणती वेळ कोणावरही येऊ शकते. म्हणून क्षमाशीलता हा सद्गुण, हे बल आपल्या अंगी असावं, असं भगवंतानं 2600 वर्षांपूर्वी सांगितलं. कोणी असो, कोणाकडूनही चुका होतात, असं थोडी आहे की चुका होत नाहीत. आपली अवलाद असेल, आपले मायबाप असतील, गणगोत असेल, कोणी असेल, एनी पर्सन, चुका होतात. चुका होतात म्हणजे काय, त्याला सुळावरच लटवायचं असते का? नाही ना, सुळावरच नसतं लटकायचं. मी नेहमी म्हणजे म्हातारपणाकडे झुकणाऱ्या लोकांना नेहमी सांगतो, ज्या लोकांच्या घरात म्हातारे लोक आहेत त्यांना मी नेहमी सांगतो, मायबाप म्हणून, एक मुलगा म्हणून मी नेहमी सांगतो, अनेक प्रवचनांमध्ये मी विनंती करतो हात जोडून लोकांना, की बघा, वेळ कोणावर कशी येईल हे सांगता येत नाही, आणि पैसाच साथ देईल यात भ्रमात कोणच राहू नये. मी हे सांगतो, बिलकुल नाही. कशी वेळ कोणावरही येऊ शकते. म्हणून आपल्या घरातले जे म्हातारे लोक आहेत, जरी ते चुकत असतील, थुकत असतील, बेडके पडत असतील त्यांचे, किंवा त्यांना दमा असेल, किंवा कोणता आजार झाला असेल, किंवा काय, कोण सांगू शकते उद्या त्या बेडवर आपणच असू की नसू? सांगू शकते कोण? कोण सांगू शकते की उद्या आपला पाय फ्रॅक्चर होणार नाही, आपला कमर मोडणार नाही? कोण सांगू शकते? याची गॅरंटी आहे काय? कोण सांगू शकते की आपण आंधळे होणार नाही? कोण सांगू शकते की आपण बहिरे होणार नाही? कोण सांगू शकते की आपले दात पडणार नाही? कोण सांगू शकते की आपली लाळ गळणार नाही? कोण सांगू शकते की आपल्याला दमा होणार नाही, टीबी होणार नाही? कोण सांगू शकते की आपण म्हातारपणामध्ये आपलं भान हरपून जाईल न जाईल? म्हातारपण आहे, मायबाप प्रत्येकाला आहे, सासू सासरे प्रत्येकाला आहे, पण आपल्यावर तशी वेळ येऊ नये याच्यासाठी क्षमाशीलता हा गुण आपल्यात असला पाहिजे. म्हणून भगवंतानं या 10 पारमितांमध्ये ही एक पारमिता अत्यंत महत्त्वाची सांगितली. भगवंतानं मी तुम्हाला सांगितल्यानुसार महामंगल सुद्धा संदर्भ भगवंताचा आहे, जयमंगल अट्टगाथेत संदर्भ आहे भगवंताचा, आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा ही क्षमाशीलतेचा गुण जो आहे, नाही तर धक्क्याला बुक्की असं लय चालते, मी बोलणारच नाही, मी असंच करणार नाही, मी तसंच करणार नाही. काय जीवन आहे? नंतर पश्चाताप होते. बघा, बऱ्याचदा लोक पश्चाताप करतात. हो, बरेच लोक जेव्हा बोलतात, भेटतात, आमच्याकडे येतात, तेव्हा कधी कधी काही लोक बोलून दाखवतात. भंतेजी म्हणतात, आमचं चुकलं हो, आम्ही जिवंतपणात मायला समजू शकलो नाही, जिवंतपणात बापाला समजू शकलो नाही, किंवा जे कोणी व्यक्ती गेलेली आहे तर आम्ही समजू शकलो नाही म्हणतात त्यांना. असं कुणाच्या बाबतीत होऊ नये. तुम्ही सुद्धा तशा प्रकारचं वर्तन करू नये. म्हणून आज ही शांती पारमिता जी आहे तिच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला प्रवचन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे व्यवहारातले उदाहरण यासाठी म्हणून देतो की ते चटकन समजतात. का तर हे लागू होतात, त्याच्याबरोबर फिलिंग जोडलेल्या आहेत, आपल्या भावना जोडलेल्या आहेत. लगेच क्लिक होते आपल्याला की हां, एक क्षमा शांती भगवंतानं जी सांगितली आहे शांती पारमिता, ही आपल्यासाठी पण खूप महत्त्वाची. कोणतंही उदाहरण त्यासाठी, म्हणून मी व्यवहारातले जास्त उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो. संदर्भ दिले भगवंताचे तुम्हाला, पण वर्तमान जीवनातली जी काही परिस्थिती आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे तुम्ही या शांती पारमितेचा अभ्यास करण्यात कमी पडणार नाही. जेव्हा जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती प्रसंग आपल्यावरती ओढवेल किंवा इतरांवरती ओढवेल, तेव्हा तेव्हा शांती पारमितेचा आपण अभ्यास करावा, शांती पारमितेला आपण आठवावं. भगवंतानं सांगितलेलं हे एक सर्वात मोठं अंग आहे आपल्या जीवनाला परिपूर्णतेकडे घेऊन जाण्यासाठीचं, जीवनाला दुःखमुक्तीकडे घेऊन जाण्यासाठीचं आणि मनाला शांत करण्यासाठीचं हे एक महत्त्वपूर्ण 10 पारमितांमधील अंग आहे शांती पारमिता, खंती पारमिता. तेव्हा आजच्या या उपदेशाच्या माध्यमातून आपल्याला धम्माच्या आचरणाची प्रेरणा प्राप्त हो, आणि आपण आपल्या जीवनामध्ये जे काही पुण्य संपादन करीत आहात, केलेलं आहे, त्या संपूर्ण पुण्यकर्माच्या प्रतापाने आणि आमच्या माध्यमातून हे जे काही तुम्हाला आतापर्यंत धम्मदान देण्याचा प्रयत्न केला गेला, या महान पुण्याच्या प्रतापाने तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहावे, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देत आहे. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता
सब्बबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते।